मुलांनो, आता आपण इंग्लिश वर्कशॉप पाहणार आहोत. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, कंप्लीट द फॉलोविंग. खालील वाक्य पूर्ण करा. मुलांनो, त्यांनी आपल्याला अर्ध वाक्य दिलेलं आहे, त्याच्यापुढे ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यामध्ये आहे पहिलं, क्रोनिन स्टोरी फोकस ऑन. याच्या पुढे वाक्य आहे सेल्फलेस हेल्प अँड एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप. त्यामध्ये दुसरं आहे द नॅरेटर रिकामी जागा टू इनकरेज द टू ब्रदर्स. बघा, द नॅरेटर बॉट द बिगेस्ट बास्केट ऑफ द वाईल्ड फ्रूट्स टू इनकरेज द टू ब्रदर्स. त्यामध्ये तिसरं आहे द नॅरेटर डेव्हलप्स अ लाइकिंग फॉर द टू ब्रदर्स बिकॉज दे आर. बघा, त्याच्या पुढे वाक्य आहे इनोसेंट, सिरियस, प्लेझंट अँड अर्नेस्ट. चौथं वाक्य आहे द बॉईज विश टू व्हिजिट द विलेज पोलेटा टू. त्यापुढे आहे मुलांनो व्हिजिट देअर सिस्टर इन द हॉस्पिटल. पाचवा आहे यामध्ये सो वन कॅन कन्क्ल्यूड फ्रॉम द स्टोरी दॅट रिकामी जागा विच मीन्स सो वन कॅन कन्क्ल्यूड फ्रॉम द स्टोरी दॅट where there is will there's a way which mean we will definitely find a way. Number 2, solve the puzzle of words from the text. The clues are given below. म्हणजे पाठातील शब्दांचा वापर करून कोडं सोडवा. त्याकरिता खाली काही संकेत शब्द दिलेली आहेत. पहिला स्तंभ उभा आहे, यासाठी शब्द संकेत आहे डिसअलो, म्हणजे फॉरबिड हा शब्द लिहावा लागेल. दुसरा आडवा स्तंभ आहे, यासाठी शब्द संकेत आहे मेक नोन, म्हणजेच रिव्हील हा शब्द लिहावा लागेल. तिसरा उभा स्तंभ आहे, यासाठी शब्द संकेत आहे अनएक्सपेक्टेड मीटिंग, म्हणजे एन्काउंटर हा शब्द लिहावा लागेल. चौथा उभा स्तंभ आहे, यासाठी शब्द संकेत आहे गिविंग प्लेजर टू द माइंड, फीलिंग और सेन्स, एन्जॉयबल, म्हणजे प्लेझंट हा शब्द लिहावा लागेल. पाचवा आडवा स्तंभ आहे, यासाठी शब्द संकेत आहे सिन्सियर, म्हणजे अर्नेस्ट हा शब्द लिहावा लागेल. सहावा आडवा स्तंभ आहे, यासाठी शब्द संकेत आहे लुक लाईक, म्हणजे रिसेंबल हा शब्द लिहावा लागेल. क्वेश्चन तिसरा, आन्सर इन युअर ओन वर्ड्स अँड राईट इन युअर नोटबुक. म्हणजे तुमच्या वहीमध्ये तुमच्या स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहा. यामधील एक, व्हॉट इलनेस डीड द सिस्टर सफर फ्रॉम. म्हणजे बहीण कोणत्या आजाराने आजारी होती. उत्तर आहे द सिस्टर सफर्ड फ्रॉम ट्युबरक्युलोसिस ऑफ द स्पाइन. बहीण मणक्याच्या क्षयरोगाने आजारी होती. यामध्ये दुसरा प्रश्न आहे व्हॉट सरप्राईज द नॅरेटर व्हेन ही सॉ द ब्रदर्स द सेकंड टाईम. म्हणजेच ज्यावेळी त्या दोघा भावांना दुसऱ्या वेळेस पाहिले, त्यावेळी लेखक आश्चर्यचकित का झाले. उत्तर आहे मुलांनो व्हेन द नॅरेटर सॉ सेकंड टाईम ही वॉज सरप्राईज्ड टू फाइंड द टू बॉईज शायनिंग द शूज इन द पब्लिक स्क्वेअर. म्हणजे ज्या वेळेस लेखकाने त्यांना दुसऱ्यांदा पाहिले, तेव्हा ते दोघे भाऊ भर चौकात बूट पॉलिश करताना दिसली. यामध्ये तिसरा प्रश्न आहे व्हॉट डिड द नॅरेटर फाइंड अबाउट द बॉईज ॲट द हॉस्पिटल. म्हणजे लेखकाने त्या मुलांना दवाखान्यात काय करताना पाहिले. आन्सर आहे मुलांनो द नॅरेटर डीड अबाउट द बॉईज ॲट द हॉस्पिटल दॅट दे वेअर टॉकिंग टू अ गर्ल हू रिसेंबल देम. म्हणजेच लेखकाने त्या मुलांना दवाखान्यात पाहिले, त्यावेळी ती मुले त्यांच्यासारखी दिसणारी मुलीसोबत बोलत होती. यामध्ये चौथा प्रश्न आहे व्हॉट वॉज द टचिंग स्टोरी
टोल्ड बाय द नर्स. म्हणजेच नर्सकडून कोणती हृदयस्पर्शी गोष्ट ऐकायला मिळाली? उत्तर आहे मुलांनो, देअर फादर बीइंग किल्ड इन अ वॉर अँड देअर होम बीइंग डिस्ट्रॉय इन अ वॉर अँड देअर सिस्टर सफरिंग फ्रॉम ट्युबरक्युलोसिस. द brothers live in a shelter and literally starve only so that they can pay for their treatment. म्हणजेच त्याचे वडील एका युद्धामध्ये मरण पावले आणि त्या युद्धांमध्ये त्यांचे घर नष्ट झाले आणि त्यांची बहीण क्षयरोगाने आजारी आहे. तसेच ते दोघे भाऊ कशाचा तरी सहारा घेऊन राहत होती आणि अक्षरशः बहिणीच्या उपचारासाठी उपाशी राहून पैसे जमा करीत होती. यामधील 5वा, इफ द नॅरेटर ऑफर्ड द बॉईज अ लार्ज अमाऊंट ऑफ कॅश वुड दे हॅव ॲक्सेप्टेड इट? से व्हाय ऑर व्हाय नॉट. म्हणजेच जर लेखकाने त्या मुलांना मोठी रक्कम दिली असती तर त्या मुलांनी स्वीकारली असती का? स्वीकारली असती तर का? स्वीकारली नसती तर का नाही? उत्तर, दे बॉईज वुड नॉट हॅव ॲक्सेप्टेड अ लार्ज अमाऊंट बिकॉज दे आर इनोसेंट, सिरियस, प्लेझंट अँड अर्नेस्ट. म्हणजेच त्या मुलांनी ती मोठी रक्कम स्वीकारली नसती कारण ती निरागस, प्रामाणिक, आनंदी आणि कमावणारी होती. क्वेश्चन 4, रीड द टेक्स्ट and find the noun forms of the following words used in the text. म्हणजेच खालील शब्द वाचा आणि पाठामध्ये दिलेल्या शब्दांचा वापर करून खालील शब्दांचे नामरूपे तयार करा. यामध्ये पहिली क्रियापद आहे इम्पॉर्टंट, त्याचं नामरूप आहे इम्पॉर्टन्स. दुसरी क्रियापद आहे डेडिकेड, त्याचं नामरूप आहे डेडिकेशन. तिसरी क्रियापद आहे ट्रीट, त्याचं नामरूप आहे ट्रीटमेंट. चौथी क्रियापद आहे नॅरेट, त्याचं नामरूप आहे मुलांनो नॅरेटर. क्रियापद आहे इगर, त्याचं नामरूप आहे इगरनेस. 6वी क्रियापद आहे ॲपियर, त्याचं नामरूप आहे ॲपिरन्स. 7वी क्रियापद आहे ॲम्प्लिफाय, त्याचं नामरूप आहे ॲम्प्लिफिकेशन. 8वी क्रियापद आहे रिअलाइज, त्याचं नामरूप आहे रिअलायझेशन.